नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द भाग 5वा आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत की देवांचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द। तर वेळ न वाया घालवता मित्रांनो सुरुवात करूया आपण। तर पहिला शब्द आहे मित्रांनो दत्त। काय आहे? दत्त। दत्ताचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आपण पाहूया। पहिल्यांदा पहिला काय शब्द आहे? दत्तात्रेय। दत्तला पहिला समानार्थी शब्द काय आहे? दत्तात्रेय। अत्रिसूत, अत्रिनंदन आणि दत्त दिगंबर। आता तुम्हाला दत्तात्रेय आणि दत्त दिगंबर सर्वांना माहित आहे। तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? अत्रिसूत आणि अत्रिनंदन हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। चला दत्ताचा फोटो मित्रांनो पाहून घ्या। पुढचा शब्द आपण समानार्थी शब्द पाहणार आहोत देव। देवाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत? तर पहिला समानार्थी शब्द आहे देवाला परमेश्वर, प्रभु, परमेश, सूर, अमर, ईश्वर, भगवान, ईश, अलख, अलक्ष, आनंद दगन, निर्जन, त्रिदश आणि विभूत। आता पहा, आता तुम्हाला ह्यातलं कोणकोणते शब्द लक्षात ठेवायचे आहेत? आता तुम्हाला परमेश्वर सर्वांना माहीत आहे, प्रभू माहीत आहे, परमेश माहीत आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सूर हा शब्द। सूर म्हणजे काय? देव। अमर माहीत आहे, ईश्वर माहीत आहे, भगवान माहीत आहे, ईश माहीत आहे। अलख, अलख म्हणजे काय? देव। अलक्ष हा पण तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि आनंदघन हा पण शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। निर्जन माहीत आहे तुम्हाला, निर्जन म्हणजे काय? देव। त्रिदश, त्रिदश म्हणजे काय? तर देव। आणि कुठला पुढचा शब्द लक्षात ठेवायचा आहे? विभूत। हे तुम्हाला समानार्थी शब्द देवाचे लक्षात ठेवायचे आहेत। तुम्हाला परमेश्वर लक्षात राहते, प्रभू लक्षात राहते, परमेश लक्षात राहते, अमर लक्षात राहतोय, ईश्वर लक्षात राहतोय। तुमच्या लक्षात काय राहत नाही? तर तुमच्या लक्षात राहत नाही सूर, अलख, अलक्ष, आनंद दगन, निर्जन, त्रिदश आणि विभूत। चला पुढे पाहू आपण। आता पुढचे समानार्थी शब्द पाहू आपण। पार्वती। पार्वतीचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाहू आपण। तर त्यातला पहिला समानार्थी शब्द आहे पार्वतीसाठी गौरी, श्वरी, हेमवती, रुद्राणी, काली, चामुंडा, भवानी, शिवानी, शिवांगी, उमा, कात्यायनी, दुर्गा, सती, कन्याकुमारी, कलिका, हेमा, अंबा, अंबिका, अंबाबाई, अंबा भवानी, जगदंब, कालिका, कालीमाता, शांतदुर्गा, जगजननी, महदंबा, शक्ती, महादेवी, देवी, गिरजा, शैलेजा आणि महेश्वरी। तुमच्या लक्षात आलं? पार्वती म्हणजे कोण आहे? पार्वती ही काय? शंकराची पत्नी आहे। पार्वतीचा फोटो मित्रांनो पाहून घ्या आणि सर्वच्या सर्व समानार्थी शब्द डोळे झाकून आठवा। चला पुढे पाहू आपण। पुढचा समानार्थी शब्द आहे ब्रह्मदेव। ब्रह्मदेवला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया। पहिला शब्द आहे ब्रह्मा, दुसरा विधी, तिसरा विधाता, चतुरानन, कमलासन, प्रजापती, विरंची, विधी, कंज आणि चतुर्मुख। आता पहा, ब्रह्माचे तुम्हाला कोणकोणते समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे आहेत? तुम्हाला ब्रह्मा माहीत आहे, विधी माहीत आहे, विधाता माहीत आहे। आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चतुरानन, कमलासन माहीत आहे। का कमलासन असं नाव पडलंय? तर ते कमळावर विराजमान असतात म्हणून त्याला काय म्हणलं जातं? कमलासन। प्रजापती तुम्हाला माहीत आहे। तुम्हाला पुढचा शब्द लक्षात ठेवायचा आहे विरंची, विधू, कंच आणि चतुर्मुख पण तुम्हाला माहीत आहे, कारण की ब्रह्माला काय असतात? 4 मुख असतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं? चतुर्मुख। चला पुढला आपण समानार्थी शब्द पाहू। लक्ष्मी। लक्ष्मीला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते आता पाहूया आपण। श्री, रमा, इंदिरा, कमला, पद्मा, पद्मजा, महालक्ष्मी, मा, कमलजा आणि वैष्णवी। लक्ष्मी म्हणजे कोण मित्रांनो? लक्ष्मी म्हणजे कोण? ती विष्णूची पती म्हणजे कोण? विष्णूची पत्नी। विष्णूची पत्नी म्हणजे कोण? लक्ष्मी। आणि पार्वती म्हटल्यानंतर पार्वती कोणाची पत्नी आहे? आताच आपण बघितलं पार्वती कोणाची पत्नी आहे? शंकराची पत्नी। कन्फ्यूज होऊ नका। चला पुढचे आपण समानार्थी शब्द पाहू आता। विष्णूचे। लक्ष्मीचे आता आपण समानार्थी सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाहिले। आता आपण पाहणार आहोत विष्णूचे। चला विष्णूचे समानार्थी शब्द पाहू आपण।
एक पहिला शब्द आहे माधव, श्रीपती, कमलापती, कमलाकांत, कमलावर, कमलेश, रमेश, रमावर, रमारमण, रमापती, पितांबर, चक्रपाणी, केशव, अच्युत, चक्रधर, लक्ष्मीपती, लक्ष्मीवर, गोविंद, नारायण, शेषशाही, वासुदेव, मधुसूदन, पुरुषोत्तम, ऋषिकेश, पद्मनाथ, त्रिविक्रम, अंबिरीश, मादानू, इंदिरावर, भगवान, मुकुंद, जगदीश, जगदीश्वर, जगन्नाथ, अनंत, बालाजी आणि हरी. हे सर्वच्या सर्व शब्द कोणाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्वच्या सर्व शब्द विष्णूचे समानार्थी शब्द आहेत. आलं तुमच्या लक्षात आता? चला पुढे पाहू आपण आता शंकर. शंकराचे कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते पाहूया आपण आता. पहिला शब्द आहे शंकरचा समानार्थी शब्द महादेव, उमाकांत, हर, दुर्गेश, गिरीश, महेश, शिव, सांब, उमाकांत, रुद्र, त्र्यंबक, भालचंद्र, उमेश, उमावर, चंद्रशेखर, पार्वतीश, सदाशिव, गंगाधर, नीलकंठ, आदिनाथ, महेश्वर, कैलासनाथ, आदिपुरुष, अंबरीश, कपाली, कपालेश्वर, त्रिनेत्र, कपाळी, उमापती, आशुतोष, शंभू, शंभू महादेव, शिवशंकर, मंगेश, परेश आणि दिगंबर. हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत मित्रांनो? तर हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत ते शंकराचे आहेत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही या ठिकाणी सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाठच करा. शंकर म्हणलं का शंकराचा फोटो आठवायचा आणि सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आठवायचे. चला पुढे पाहू आपण आता श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द. पहिला शब्द पहा, किसन, मोहन, वासुदेव, वसुदेवसूत, देवकीनंदन, मुरलीधर, कन्हैया, माधव, कान्हा. किसन, मुसरी, हरी, गोपाळ, गोविंद, गिरीधर, राधारमण, यादव, यादवेश्वर आणि यदुनाथ. हे काय आहेत? हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत? कृष्णाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत. चला पुढे पाहू आपण श्रीराम. श्रीरामाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द. पहिला शब्द आहे रामचंद्र, राघव, राम, राजा, रघुपती, दाशरथी, कौशल्यनंदन, सीतापती आणि जानकीवर. हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत? रामाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत. चला पुढे पाहू आपण आता हनुमान. हनुमानाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाहू आपण आता. पहिला शब्द आहे अंजनीसूत, पवनसूत, मारुती, बजरंग, अंजनी कुमार, हनुमंत, रामदास आणि वायुपुत्र. हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत? हनुमानाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत. चला पुढे पाहू आपण आता अर्जुन. अर्जुनाचे कोणकोणते समानार्थी शब्द पाहेत? एक आहे, पहिला शब्द आहे धनंजय, सव्यासाची, पार्थ, फाल्गुन, किरीटी, पृथ्वानंदन, कौतेय, पांडव, भारत, कौरव आणि भरतवर्ष. हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत? अर्जुनाचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत. आता पुढे पाहू आपण इंद्र. इंद्रदेवाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? पहिला शब्द आहे नाकेश, वासव, सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, सहशास्त्र, अमरेंद्र आणि अमराधिपती. हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहेत? तर इंद्राचे समानार्थी शब्द आहेत. इंद्राचा फोटो पाहून घ्या आणि डोळे झाकून इंद्राचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाठ करून टाका. पुढे पाहू आपण आता गणपती. गणपतीचे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द. पहिला शब्द आहे गजानन, एकदंत, गिरिजात्मक, मयूरेश्वर, बल्लाळेश्वर, सिद्धविनायक, गणाधिपती, गणराय, गणेश, गौरीनंदन, विघ्नहर्ता, गौरीसूत, विनायक, वक्रतुंड, लंबोदर, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, विकट, विघ्नराजेंद्र, भालचंद्र, गणपती, हेरम, धरणीधर, चिंतामणी, लक्षप्रद, निधी, गजमुख, गजवदन,
मोरेश्वर आणि मोरया आणि काय शिवसूत हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द कोणाचे आहे मित्रांनो? गणपतीचे. तुम्ही गणपतीला डोळ्यासमोर ठेवायचं आणि हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द पाठ करायचं. चला, अशा तऱ्हेने आपले सर्वच्या सर्व देवांचे समानार्थी शब्द संपलेले आहेत आणि तुमचे सर्वच्या सर्व देवांचे समानार्थी शब्द पाठ झाले असेल आणि 1 मार्क फिक्स झाला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.